दरम्यान दृश्य दिसत आहेत आपल्याला आदित्य ठाकरे यांची वरळी येथील ही दृश्य आहेत। चेंबूरकर आहेत, याच वेळेला सुनील शिंदे देखील आशिष चेंबूरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसैनिकांच्या गाठीभेटी आणि अनेक प्रकल्पांचा यावेळी शुभारंभ होतानाची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे सत्ता संघर्षाची जोरदार सुनावणी आणि जोरदार युक्तिवाद होत असताना शिवसेनेचे नेतृत्व मात्र या ठिकाणी मतदारसंघात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। थेट वरळी मतदारसंघातली दृश्य पाहतोय। शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे, पण शिवसैनिक आणि आदित्य ठाकरे आपल्या निकालाबाबत, आपल्या निर्णयाबाबत, आपल्या भूमिकेबाबत ठाम आणि आश्वस्त असल्याचं चित्र दिसतंय। तब्बल 2.5 तास ठाकरे गटाकडून आज युक्तिवाद झाला आणि आता मात्र जेठमलानी यांच्याकडून शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू झालेला आहे। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी देखील युक्तिवाद करतात, तर दुसरीकडे मात्र ही दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे वरळीत दाखल झालेले आहेत। विविध आमदार निधीतून केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या संपन्न होत आहे। वरळी अर्थात होम ग्राउंड शिवसेनेचं असं म्हणायला आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि आपल्या मतदारसंघात विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन करण्याकरता आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल झाल्याची ही दृश्य नागरिकांशी देखील संवाद साधला जातोय। प्रश्न जाणून घेतले जातात, प्रत्येक प्रश्नावर तितक्याच संयतपणे उत्तर देखील दिलं जात आहे। कशा पद्धतीने मार्ग काढला जाईल किंवा काढावा या संदर्भातले आदेश देखील उपस्थित असलेल्या इतर काही स्थानिक प्रतिनिधींना देखील दिले जात आहेत। आदित्य ठाकरे थेट वरळी मतदारसंघातून दृश्य फार महत्त्वाचे आहे। शिवसेनेच्या एकूणच राजकीय संघटनात्मक ज्यावेळी गोष्टींचा आपण आढावा घेतो त्यावेळी शिवसेनेकडनं म्हणजे अगदी भव्य असणारा दसरा मेळावा असेल किंवा अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं लोकांमध्ये जाणं असेल, हा नेहमीच एक प्रतिकात्मक मेसेज दिला जातो। असं गोष्ट आठवत असेल आपल्याला की ज्यावेळी नवनीत राणा यांनी मातोश्री समोर आंदोलनाच्या वेळी जे मोठा प्रकार केला होता त्याला उत्तर म्हणून त्या सगळ्यात नंतर ज्यावेळी सीएम किंवा म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे हे त्या आजीच्या घरी गेले होते, भायखळा परेल परिसरात जे वातावरण निर्मिती केली होती, शिवसेनेची सगळ्यात मोठी बाजू आहे की त्यांना शिवसैनिकांसोबत समोर जाऊन एक दृश्य निर्माण करता येतं आणि ते निर्माण करताना एक फार मोठी शिवसेनेची भूमिका मांडता येते। आजही सत्ता संघर्ष सुरू असताना आदित्य ठाकरे ज्या कॉन्फिडंट पद्धतीनं समोर येत आहेत त्यातनं शिवसैनिकांना मेसेज द्यायचा आहे की आम्ही ठाम आहोत, घाबरू नका। मला वाटतं ही गोष्ट शिवसेनेच्या नेतृत्वात फारच कॉम्पॅक्ट पद्धतीनं बांधलेली दिसते आहे। केवळ शिवसैनिकांनाच नाही ऋषी, तर अर्थात विरोधकांना देखील याच्यातून संदेश देण्याचा निश्चितच प्रयत्न आहे। कारण अर्थात तुम्ही आमच्यावर कितीही आरोप केले, पलटवार केले, तरी देखील आमची नाळ ही अर्थातच सच्च्या शिवसैनिकांशी, स्थानिकांच्या प्रश्नांशी जोडली गेलेली आहे असं खरं तर वारंवार शिवसेनेकडून म्हटलं जातं। केवळ म्हटलंच जात नाही तर तसं वागलं देखील जातं। त्याचीच ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे वरळी मतदार अगदी याबाबत एक सर्वसाधारण शिवसैनिकांची ज्यावेळी लोकशाहीनं दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली होती त्यावेळी आपल्या प्रतिनिधीला एका शिवसैनिकानं दिलेलं उत्तर मला वाटतं निवडणूक आयोगाच्या फैसल्याच्या संदर्भात फार मोठं आहे। जाऊन जाऊन शिवसेनेचं काय जाईल, चिन्ह जाईल, पक्ष जाईल, आमचे ठाकरे आणि आमचे बाळासाहेब आणि आमची शिवसेनेची निष्ठा कोणी सोडू शकत नाही, ही भूमिका त्यांच्याकडनं मांडण्यात आली होती। तर त्याच वेळेला शिंदे गटाच्या बाबतीत देखील पक्ष आमच्याकडे आहे, चिन्ह आमच्याकडे आहे, तीच आमची ताकद आहे, ही भूमिका, हा जो विरोधाभास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधतायत। त्यांना पण बोला ना, त्यांना बोलायचं त्यांना बोलायचं या पुढे या, इथे या आणि चॅनेलवर बोला, त्यांच्याशी पण बोला। काय सरकारचं चाललंय आता ते बोला। बरोबर आहे, एकदम आमची घरं 2-2 वर्ष तुम्ही फोडून ठेवलेली आहे। एक महत्त्वाची गोष्ट आता मला तेच सांगते, तिथे सगळे पोलीस पत्नी आहेत, तिथे सगळे राहणारे परिवार आहेत। 1-1.5 वर्षापूर्वी इथे आम्ही कामं सुरू केलेली होती। महत्त्वाची म्हणजे इथे 2 प्रकारचे कामं आहेत। एक ज्या वर्षानुवर्ष इथे लोक राहत आहेत, साधारण 30 वर्षांपेक्षा जास्ती मला वाटतं 30-40 वर्ष झाली, रिपेअरची कामं सुरू केलेली, रंगरंगोटीची कामं सुरू केलेली। इथे 2 बाजूला आपण बघताय ही बिल्डिंग आहे, तिथे कामं सुरू केल्यानंतर साधारणपणे 92 कोटीची बिलं आहेत, ती थकबाकी अजून सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिली नाही।
ते झाल्यामुळे आत्ता आपण जसं मी ऐकत होतो यांच्याकडून तसं आपण पण कदाचित ऐकून घ्या, कामं मधल्यामध्ये थांबवलेली आहेत, अर्ध्या ठिकाणी फोडून ठेवलेलं आहे, काही काही ठिकाणी स्लॅब पंक्चर करून ठेवलेलं आहे, भिंतीनं तसंच अर्धवट ठेवलेलं आहे. पण अजून पेमेंट न झाल्यामुळे सरकारकडून, आम्ही मागच्या वेळी पुरवणी मागण्यांमध्ये पण हा विषय घेतलेला, अधिवेशनात पण विषय घेतला, पण अजून पेमेंट न झाल्यामुळे ही कामं तशीच राहिलेली आहेत आणि अनेक पोलीस परिवार हे एका वेगळ्या परिस्थितीत तिथे राहतात. दुसरं म्हणजे पुढे रिटेनिंग वॉलचं काम आहे, जी धोकादायक परिस्थितीत आहे, ती आम्ही सुरू केलेलं ते देखील काम आता थांबलेलं आहे, कारण पेमेंट अजून झालेलं नाही, फंड अजून आलेला नाही आहे. आज इथे आपण रस्त्याची कामं घेत असताना, इथे डांबरीकरणची आतल्या आत कामं घेत असताना मूळ मुद्दा हाच राहतो की ही जी जुनी घरं आहेत त्याला रिपेअर कधी होणार, त्याचा फंड रिलीज झाला तरच कॉन्ट्रॅक्टर काम करणार, हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे एक मोठा प्रश्न आहे. मी लवकरच गृहमंत्र्यांची वेळ घेऊन ह्या सगळ्या परिवारांना घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे, कारण ही कामं ना कुठच्या राजकीय पक्षाची आहेत ना कुठच्या लोकांची आहेत, ही कामं इकडचे राहणाऱ्या लोकांची आहेत. ठीक आहे, हे जरी पोलीस परिवार असले, जरी शासकीय सेवेत असले, तर ही कामं वेळेत होणं गरजेचं असतं. हे शासनाकडूनच पीडब्ल्यूडीला जो फंड जाणार आहे तो थांबलेला आहे, साधारण गेले 1 वर्ष. मागच्या जुलैच्या पुरवणी मागण्यात येणं गरजेचं होतं. तसंच इथे नवीन बिल्डिंग आम्ही बांधणार होतो पोलीस परिवारांसाठी, साधारणपणे 950 फ्लॅट्स उपलब्ध होऊन आम्ही करणार होतो. ते देखील काम ठप्प झालेलं आहे आणि ते बिल्डिंग जर झाले असते लवकरच, तर ह्या सगळ्या परिवारांना तिथे हलवून इथे जी बिल्डिंग्स आहेत त्या पाडून नवीन बिल्डिंग आणि जास्ती पोलीस फ्लॅट उपलब्ध झाले असते. हा सगळा जो घोळ झालेला आहे, हा जर माझ्या मतदारसंघात झाला असेल, तसाच मला वाटतं माहीमच्या मतदारसंघामध्ये जिथे पोलीस क्वार्टर्स आहेत तिथे देखील परिस्थिती तशीच आहे. आणि मूळ मुद्दा हाच राहतो की मध्ये तिथे पण जाऊन मी बघून आलेलो की तिथे देखील तसाच प्लॅन होता की पूर्ण रिडेव्हलप करायचं आणि पोलीस परिवारांना चांगली घरं द्यायची, जे सर्व्हिसमध्ये पोलीस आहेत त्यांना चांगली घरं द्यायची. पण हे सगळी कामं आत्ता कुठेतरी मंदावलेली दिसत आहेत. निवडणूक आयोगामध्ये आज सुनावणी चालू आहे. याच्यामध्ये शिंदे गटाचे डॉक्युमेंट 20-25 लाख जे देण्यात आलेत त्याच्यावर आक्षेप ठाकरे गटाकडून घेण्यात आलेत. अवैध डॉक्युमेंट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खास करून निवडीबद्दल सुद्धा घटनाबाह्य निवडी केल्यात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आता तिथे ते चालू आहे ना आर्ग्युमेंट, ते होऊ द्या, मग बघू. इकडे तुम्ही यारच म्हणताय, मात्र काल ज्या वेळेला मुख्यमंत्री बोलत होते तेव्हा ते बोलले की आम्ही कॉन्क्रिटीकरणाचा विषय काढला, पण तो काही लोकांच्या पोटात दुखत आहेत, त्यांना हे होऊ द्यायचं नाहीये. गेली 25 वर्षांची सत्ता होती, मात्र त्यांनी काहीच केलं नाही. चांगलं नाही, एक त्यांनी उत्तर द्यावं जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. पहिलं तर एक स्पष्ट झालं की कालच्या सभेतून की आमच्या मुंबईकरांच्या पैशावर आणि मुंबईकरांच्या FDवर यांचा डोळा आहे. जिथे जिथे हे लोक महानगरपालिका चालवत होते, मग नागपूर असेल, ठाणे असेल, तिथे कुठेही सरप्लसमध्ये FD दिसत नाही. सगळीकडे पैसा हा जनतेचा वापरला कसा आहे आणि गेला कुठे हे कळतच नाही आहे. सगळे डेफिसिटमध्ये चाललेले. त्यांचे हाल बघा, त्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी राज्य सरकारकडे यायला लागतं. तसं मुंबई आपण बघितलं असेल, गेले 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेवर आल्यानंतर आपण जे डेफिसिटमध्ये होतं ते सरप्लसमध्ये आणलं आणि प्रत्येक पैसा हा जनतेसाठी वापरत असतो. कोस्टल रोड असेल, GMLR असेल, अनेक रस्ते असतील, STPची कामं असतील, सगळीकडे हे कामं करताना आपण पाणी परवडणाऱ्या दरात देतो. BSTची वीज ही परवडणाऱ्या दरात देतो. BST स्वतः ही संस्था 5 रुपये 5 किलोमीटर, 10 रुपये 10 किलोमीटर, अशा गोष्टी आपण परवडणाऱ्या मुंबईकरांना देतो आणि जनतेचा पैसा हा डोळ्यासमोर आहे. पण ह्यांच्या डोळ्यात तो पैसा आहे आणि ना त्याच्यावर हात मारायचा हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री बोलतात कॉन्क्रिटीकरणबद्दल, थोडा तरी त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण अभ्यास न करता खातं चालवणं किंवा राज्य चालवणं हे राज्यासाठी धोकादायक आहे. आपण जर बघितलं असेल तर जगात कुठेही असं शहर नाही जिथे 100% कॉन्क्रिटीकरण झालंय. बरं, माझा विषय कुठचा होता? 3 गोष्टी होत्या रस्त्यांच्या: स्केल, स्कॅम आणि कार्टलायझेशन म्हणजे सेटिंग. स्केलमध्ये जे मी सांगतोय, परत सांगतोय मी आणि आत्ता पण सांगेन तुम्हाला, 6,500 कोटी एवढी कामं हे एकत्र काढणं. तुम्ही फंड हा कुठून आणणार आहात? बजेटमध्ये कुठे दाखवणार आहात? व्हाईट बुकमधलं आहे की बाहेरचं आहे? FD तोडणार आहेत का? हे कुठेही उत्तर दिलेलं नाही आहे. स्कॅममध्ये जर आपण बघितलं तर परवाकडे जी प्रेस नोट आली, परवा रात्री 10:30 वाजता महापालिकेकडून आली, त्याच्यात असं सांगितलं गेलं की आम्ही आता जे काही कॉन्ट्रॅक्टर्सनी, जे काही ठेकेदार आहेत, त्यांनी जी वरचढ बोली लावलेली सरासरी 8%ची, ती न करता, त्याला कुठचाही भाव न देता, आम्ही जे आमचे एस्टिमेट प्राईस आहेत त्यांनीच आम्ही युनिलॅटरली हे टेंडर देणार आहोत. ह्याचा अर्थ काय झाला? जे मी सांगत होतो ते सत्य होतं की ह्या कॉन्ट्रॅक्टर्सनी 40% तर एस्टिमेटवरच दिलेत आणि परत वरती सरासरी 8% म्हणजे 48% हाईकवर दिलेले. हे मी 3दा-4दा विषय घेतल्यानंतर, आपल्याच माध्यमातून विषय घेतल्यानंतर, BMCनी जे प्रेस नोट काढली त्याच्यातून आपण 450 कोटी मुंबईकरांचे वाचवलेले आहेत. इथे आमचा पहिला विजय झालेला आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन हे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत? कुठचा नॅशनल एक्सपिरियन्स आहे? मुंबईसारख्या शहरामध्ये काम केले का? मुंबईत एक रस्ता करताना आपल्याला 42 युटिलिटीजवर काम करायला लागतं, साधारण 16 एजन्सीजसोबत काम करायला लागतं. ह्यांनी केलंय का तसं मुंबईत काम? कुठेही आम्हाला दिसत नाही. कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे ते दिसत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बरोबर 5 ठेकेदार आणि 5 कामं, प्रत्येकाला वाटून 1, हे योग्य तरी आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं मी त्या दिवशी पण बोललो,
जर त्यांना मला समजून सांगायचं असेल की त्यांची कामं ही योग्य कशी, मला कधीही त्यांनी कुठेही बोलवावं, तुमच्यासोबत बोलवावं, आपण त्यांच्याबरोबर वन ऑन वन चर्चा करू. त्यांनी याला काउंटर केलेलं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते आम्ही पडताळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी गेली अनेक वर्ष कामं केलेली आहेत. चांगलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने पडताळून पाहिली असतील, पण त्यांची जरा पद्धत वेगळी आहे. आमच्या मुंबईकरात ना एक विश्वास द्यावा, त्यांनी मला बोलवावं, त्यांनी कुठेही चर्चेला, तुम्ही सगळे सोबत चला आणि आपण चर्चा करू. जर माझं काही चुकत असेल तर त्यांना मला समजून सांगून दे की कसं ते बोलतात ते योग्य आहे. तुम्ही ठेवींचा उल्लेख केला मात्र त्या ठेवी मोडल्या तुम्ही आणि शुद्ध पाणी मुंबईकरांना देऊ शकता नाही, मात्र ठेवी मोडून घरं भरण्याचं काम केलं. अशा पद्धतीने मला वाटतं काय की हे आरोप हास्यास्पद आहेत. खरं ही कामं जी आम्ही करतोय, एक चांगले की आम्हीच आमच्या कामांचं नारळ फोडतो. हे दुसऱ्यांनी केलेली कामं आणि आम्ही नारळ फोडतो असं नाहीये की आम्ही केलेली कामं आहेत आणि आम्हीच इथे शुभारंभ करतो, ह्याचं उद्घाटन देखील करू. पण एसटीपीचं जर आपल्याला आठवत असेल, गेले 10 वर्ष एसटीपीचा प्रकल्प हा प्रस्तावित होता, पण सुप्रीम कोर्ट एनजीटीच्या मध्ये साधारण बीओडी सीओडी कसं किती असायला पाहिजे, 10 असायला पाहिजे, 30 असायला पाहिजे. जे मी परत परत सांगतोय की राज्यकर्त्यांनी थोडा अभ्यास करून लोकांसमोर येणं गरजेचं आहे. खोटं न बोलणं हे कधीही बरं असतं. आणि एसटीपीची कामं आपल्याला आठवत असेल, सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड होती, ती मागच्या जूनमध्ये खरं तर पूर्ण झालेली होती. टेंडर्स देणं बाकी होतं, सरकार पडलं आणि वर्क ऑर्डर ह्यांनी साधारणपणे 6 महिने का लंबवले हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. आम्ही केलेल्या कामांचं त्यांनी आनंदात उद्घाटन करावं, लोकांसमोर जावं, मोठे होर्डिंग्स लावे, कटआउट लावे, 50 फुटाचे कटिंग्स लावावे, कारण 50 खोके एकदम ओके. पण मुख्य गोष्ट हीच आहे की हे सगळं होत असताना त्यांनी एवढं तरी मनात ठेवावं की लोकांना माहिती आहे की कामं कोणी केली आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावण्यात येते 23 तारखेला, आपण जाणार आहात का? नाही, एक मिनिट, त्यांचं होतं. भाजपा खासदार ब्रिज विल्सन सिंह यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. हे तेच खासदार आहेत जे राज ठाकरेंना विरोध करणारे होते. पण त्याचा संबंध काय दोन गोष्टींमध्ये? जे काही असेल ती कायदेशीर चौकशी होईल ना, पण एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचा काय संबंध? बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र मराठी करूयात आपण. बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र 23 तारखेला लावण्यात येत आहे. आपल्याला निमंत्रण मिळालं नाही अशी देखील एक चर्चा होती. नेमकं काय आणि आपण जाणार आहात जर निमंत्रण आलं? मला वाटतं जे उद्धव साहेब आणि महाविकास आघाडी ठरवेल ते आम्ही ठरवू. पण नक्की एक आहे की हे तैलचित्र लागल्यानंतर जी काही भावना गद्दारांच्या मनात असेल ती थोडी तरी लाज वाटेल. आणि कोणाबरोबर गद्दारी केली, कोणाच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केलाय, कोणाच्या परिवाराला संपवण्याचा प्रयत्न केलाय, हे त्यांच्या डोळ्यात येईल. आणि जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी तुम्ही बघत असाल, कधी घाबरून सुरतेला पळाले नाहीत, कधी घाबरून गुवाहाटीला पळाले नाहीत. ती मनातली भीती यांच्या जाव. आणि खरोखर जसं त्यांनी जे कार्य केलेलं आहे, महाराष्ट्राची आपण बघता महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचं जे हे काम केलेलं आहे, ते कुठे ना कुठेतरी त्यांना मनात येईल अशी माझी आशा आहे. तैलचित्रामध्ये काही चुका देखील आहेत असं कळतंय. महाविकास आघाडी डिसाईड करेगी. काही चुका देखील त्या तैलचित्रामध्ये आहेत असं कळतंय. नेमकं ते खरं आहे का? नाही, त्या टेक्निकल डिटेलमध्ये मी जाणार नाही, मला त्याच्यावर आत्ता काही बोलायचं नाही. लोकशाही चॅनलने एक रियालिटी चेक केला. तो रियालिटी चेक असा होता की जी स्वनिधी योजना आहे त्यासाठी जे 10,000 रुपये कर्जामार्फत देण्यात येणार होते, मात्र त्यासाठी बीजेपी कार्यालयातून फोन गेले की जर ते पैसे तुम्हाला हवे असतील तर बीजेपीचे टी शर्ट घालून तुम्हाला त्या सभेमध्ये म्हणजे कालच्या सभेमध्ये दाखल व्हावं लागेल आणि मगच तुम्हाला ते चेक मिळाला जाईल. मिळालं का म्हणताना पुढे? अशाच घोषणा होत आहेत. आता तुम्ही ठरवा त्याच्यावर पुढे काय करायचं, लोकांसमोर आहे. दावोसमध्ये झालेले करार 30 दिवसात अंमलात आणण्यासाठी मैत्री कायदा आणणार आहेत आणि वेदांतापेक्षा जास्त रोजगार आणि इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणली जाईल असं उद्योगमंत्री म्हणाले. मूळ गोष्ट हीच आहे. मी वेदांताला मी काही आत्ता जे ऐकतोय ते असं आहे, डॅव्होसचं आपण बोलताना मला हसू येत होतं, कारण त्याच्यात ज्या काही गोष्टी झालेल्या त्याच्यासमोर आम्ही आणणार आहे जनतेसमोर, त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊच. पण एक महत्त्वाचं आहे की वेदांता फॉक्सकॉनचं अजूनही गुजरातमध्ये काही सुरू झालं आहे असं मला तरी वाटत नाही. तर जाऊन मला वाटतं 3-4 महिने तर झाले तिथे. मध्यंतरी माझ्या कानावर आलं की अजूनही इन्व्हेस्टर्स काही त्यांना प्रतिसाद देत नाहीत. मी पुन्हा त्यांना जाहीरपणे विनंती करीन की महाराष्ट्रावर अन्याय खूप झालेला आहे हा नवीन घटनाबाह्य सरकारमध्ये. पण वेदांता फॉक्सकॉनला जर वाटत असेल की परत एकदा पुणे जिल्ह्यात किंवा कुठच्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठच्याही कानाकोपऱ्यात त्यांना यायचं असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी अपील करीन की परत एकदा चर्चा सुरू करा. जी चर्चा आम्ही जूनपर्यंत आणलेली, मग ह्यांनी 26 जुलैच्या आसपास सांगितलेलं की वेदांत येणार, 4 लाख कोटी घेऊन येणार, ते चला जे काही असेल पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर चर्चा सुरू करा आणि महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करा. मी तर त्यांना पत्र लिहिणारच आहे. जर हे खरी गोष्ट असेल की त्यांना इन्व्हेस्टर्स तिथे मिळत नसतील तर महाराष्ट्रात कदाचित मिळतील. आदित्यजी, सत्यजित तांबेंचं निलंबन हे भाजपसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे, यावर आपली प्रतिक्रिया? नाही, त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही. चला,